इधर महाराष्ट्र राज्य प्रतिनिधि अनिल शेटे परभड़ी पल्ली रेलवे बाईपास के लिए अधिकृत की जा रही जमीनों के बदले कम मुआवजा दिए जाने तथा प्रभावितों के प्लॉट और जमीनें हड़पने के विरोध में महाराष्ट्र राज्य किसान सभा शाखा परभड़ी की ओर से 5 जून को सुबह 8 बजे गंगाखेड़ रेलवे स्टेशन में बेंगलुरु एक्सप्रेस ट्रेन को रोकने का प्रयास किया गया। आंदोलन को रेलवे पुलिस के द्वारा रोक दिए जाने से किसानों और प्रभावितों में आक्रोश का माहौल बन गया। स्थानीय पुलिस और पुलिस निरीक्षक श्रीकांत डोगरे ने प्रभावितों की समस्याएं सुनकर उन्हें आश्वस्त किया। किसानों, प्लॉट धारकों तथा मकान निर्माण कर चुके नागरिकों को गंगाखेड़ रेलवे स्टेशन के प्रवेश द्वार से नारेबाजी करते हुए स्टेशन की ओर मार्च निकाला। इस दौरान रेलवे पुलिस ने घेरा बनाकर आंदोलनकारियों को रोक लिया। बेंगलुरु एक्सप्रेस के स्टेशन से रवाना होने के बाद आंदोलनकारियों को आगे बढ़ने दिया गया। पुलिस निरीक्षक श्रीकांत डोगरे तथा रेलवे अधिकारियों ने आंदोलनकारियों का ज्ञापन स्वीकार किया। डोगरे ने आंदोलनकारियों की समस्याओं को समझते हुए उन्हें प्रशासनिक स्तर पर समाधान का प्रयास करने का आश्वासन दिया। इसके बाद आंदोलनकारी शांत हुए। प्रभावितों की भूमि अधिग्रहण की प्रक्रिया तत्काल रोकने तथा जारी अधिसूचना नोटिफिकेशन रद्द करने की मांग की। आंदोलनकारियों का ने आरोप भी लगाया कि मुआवजा वितरण में भेदभाव किया जा रहा है और उप विभागीय राजस्व प्रशासन नियमों का हवाला देकर प्रभावितों के साथ अन्याय करें। ज्ञापन में कहा गया कि सामान्य गरीब और अशिक्षित प्रभावितों के साथ धोखाधड़ी की जा रही है। वहीं गंगाखेड़ शहर में मगरवाड़ी और सुलरवाड़ी सहित विभिन्न क्षेत्रों से होकर रेलवे बाईपास परियोजना गुजर रही है। परभड़ी पल्ली रेलवे दोहरीकरण परियोजना के लिए भूमि अधिग्रहण करते समय प्रशासन के द्वारा नियमों का उचित पालन नहीं किए जाने तथा प्रभावितों के साथ अन्याय होने का आरोप भी लगाया गया। आज या ठिकाणी बाह्य वळण रस्ता बाधित शेतकऱ्यांच्या आणि घर मालकांच्या प्लॉट धारकांच्या वतीनं या ठिकाणी गंगाखेड रेल्वे स्थानकावर रेल रोको आंदोलनासाठी आम्ही या ठिकाणी आलो असता या ठिकाणी पोलीस प्रशासनानं आम्हाला आमच्या हक्क आणि कायदेशीर मार्गानं आंदोलन करण्यासाठी या ठिकाणी रोखलेलं आहे। आम्ही या ठिकाणी आमचे कायदेशीर मागण्या या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत। या ठिकाणी विडंबना असं आहे की ज्या शेतकऱ्याची या ठिकाणी जमीन लाटली जात आहे, ज्या शेतकऱ्यांचं घर या ठिकाणी लाटलं जबरदस्तीने घेतलं जात आहे, ज्या घरमालकाच्या घरावर या ठिकाणी बुलडोजर सरकार चालवणार आहे, त्याच शेतकऱ्याकडून त्याच घरमालकाकडून 6% या ठिकाणी GST आकारला जात आहे। मी म्हणतो या इतकं विडंबनाची गोष्ट या जगामध्ये काही असू शकत नाहीये। आमची या ठिकाणी रास्त मागणी आहे 2013च्या कायद्याप्रमाणे बाजारभावाच्या 5 पट जर तुम्ही आम्हाला मोबदला देणार असाल तर आम्ही या ठिकाणी तुमचे रस्ता रोखण्यासाठी या ठिकाणी आलेलो नाहीत, पण आमचा हक्क आणि अधिकार या ठिकाणी आम्हाला मिळाला पाहिजे। 2013च्या कायद्याप्रमाणे जो सांगतो की या ठिकाणी योग्य न्याय मिळाला पाहिजे, या ठिकाणी आम्हाला न्याय मिळाला नाही। दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे 2013च्या कायद्यामध्ये पारदर्शकताचं मूल्य या ठिकाणी प्रस्थापित केलं आहे। अशा कोणत्याही प्रकारची पारदर्शकता या ठिकाणी गंगाखेड महसूल प्रशासनानं या ठिकाणी ठेवलेली नाही। या लोकांची फसवणूक करून या लोकांना माघारी यांच्या संयुक्त मोजणी करण्यात आली। कोणत्याही प्रकारचे संयुक्त मोजणी करताना लोकांना विश्वासात घेण्यात आलं नाही। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गंगाखेडच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयानं जी या ठिकाणी भूमी अधिग्रहण संपादन करताना जी प्रक्रिया केली ती कम्प्लिटली माफिया प्रॅक्टिस आहे असा आमचा आरोप आहे। लोकांना या ठिकाणी खोटं आश्वासन देण्यात आलं, लोकांना बाजारभावाच्या 5 पट या ठिकाणी मावेजा देण्याचं आश्वासन देण्यात आलं, पण ज्यावेळेस प्रत्यक्षात या ठिकाणी जे प्रत्यक्षात मिळालं त्यावेळेस बाजारभावाचं सुद्धा या ठिकाणी मूल्यांकन मिळालं नाही। भूमी अभिलेखचे कर्मचारी असतील किंवा अनेक विभागाचे संयुक्त मोजणीतील कर्मचारी असतील, यांनी बाधितांकडून भरमसाठ पैसा या ठिकाणी उकळलेला आहे। या ठिकाणी लोकांची ब्लॅकमेलिंग केलेली आहे। या सर्व ब्लॅकमेलिंगचा आणि या पैसे उकळण्याचा आम्ही या ठिकाणी तीव्र धिक्कार करतो आणि प्रशासनाच्या या कार्य पद्धतीवर आम्ही या ठिकाणी तीव्र निषेध करतो। आमचं या ठिकाणी म्हणणं आहे की जोपर्यंत आम्हाला योग्य मोबदला देत नाहीत तोपर्यंत आम्ही या ठिकाणी काम करू देणार नाहीत। इन्क्लाब जिंदाबाद, लाल सलाम।